गोकुळ सोबत गोकुल. विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर आलेली आहे. आपणाला माहिती आहे की गेले 40 वर्ष या तालुक्यामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही सर्वांनी मला ताकद दिली. मला जिल्हा बँकेत 35 वर्ष काम करायची संधी आपण सर्वांनी दिली. बिदरी सहकारी साखर कारखान्यामध्ये 35 वर्ष सातत्याने आपण मला संचालक केला. 22 वर्ष त्यापैकी चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. या सर्व आघाडीवर मधल्या काळात मला तुम्ही 10 वर्ष आमदार केला. पहिल्या वेळेला आमदार करताना अपक्ष आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले. जवळपास 38,000 मताच्या लीडने तुम्ही मला आमदार केले आणि म्हणून तुम्हा सर्वांची ताकद शक्ती ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे असल्यामुळेच मी आमदार होऊ शकलो 2 वेळा. 10 वर्षापूर्वी जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या एका साखर कामगाराचा मुलगा नव्या जमान्यात तुम्हा सर्वांच्याकडे आला. एक नोट एक वोट अशी घोषणा त्यावेळेला देण्यात आली. या तालुक्यातल्या हजारो लोकांनी भूल भुलैयासारखं त्यांना मतदान केलं. खरं होतं ते. त्या काळामध्ये फक्त 20 गुंठ जमीन बिचारायची होती. काय करीत होते पण लोकांनी भरभरून मतदान दिलं. आज चित्र ज्या वेळेला आम्ही बघतोय 10 वर्षानंतर काय बघतोय. काल कलनावाडीचे लोक भेटले त्या मेळाव्यामध्ये. त्याने मला सांगितलं गायरांचा डोंगर गायरांची जमीन सबंध गाव गवत कापून खात होत. ती जमीनच आपल्या नावावर करून पहिला दणका कलनावाडी. तिथनं उठलेली पालीला गेले. पालीत शेकडो एकर जमीन खरेदी केली. बऱ्याच ठिकाणी केलेले. आता ते सगळे 7-12 काढायला देत लोक त्याचे यथावकाश बोलू. काय चाललंय बोललं जात आहे. आम्हाला नक्की माहित नाही. अजून फिगर आमच्याकडे यायचे आहे. पंप किती आहेत पेट्रोल पंप त्याचा हिशोब अजून आमच्यापर्यंत आहे. क्रशर किती आहे त्याचा हिशोब आमच्यापर्यंत अजून यायचा. याचा अवकाश तो येणार आहे. ही माया कशात जमवली. आता रावसाहेब बोलले 25 वर्ष आमच्या तालुक्यात जी आणि डेप्युटी इंजिनियर म्हणून काम केलं. आमच्या काळामध्ये खरं आहे की त्या काळामध्ये विकासाला पैसे कमी मिळत होते सगळीकडेच. आता हेही खरं आहे की अलीकडल्या काळामध्ये प्रचंड पैसा राज्य शासनाचा सगळ्या मतदारसंघात आला. जीएसटीचं उत्पन्न वाढलं. मगाशी आप्पांनी सांगितलं 18%. कसलीही वस्तू कुठेही घेऊन जावा. कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न वाढलं केंद्राचं आणि राज्याचं. गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला भरभरून मदत दिली.